सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व भक्तांना नमस्कार. गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या ऑनलाईन उपासना उपक्रमात सर्वांचे स्वागत आहे. आपल्या उपासना केंद्राच्या प्रथेप्रमाणे आपण सर्वजण प्रथम 3 वेळा ओंकार करणार आहोत. आपण शांतपणे बसूया, शरीर ताठ ठेवूया, डोळे अलगद मिटून घेऊया. श्वासाची गती हळूहळू कमी करत ती लयबद्ध होईल याकडे लक्ष देऊया. मनातले सर्व विचार बाजूला ठेवूया. मिटलेल्या डोळ्यांसमोर सगुण साकार झालेले ब्रह्म म्हणजेच ओमची प्रतिमा आणायचा प्रयत्न करूया. अकार, उकार, मकार आणि अनुस्वार यांनी बनलेला ओम, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक असलेला ओम, श्री गजाननाचे स्वयंवेद्य रूप म्हणजेच ओम. घेऊया तर सुंदर अनुभूती या प्रणवोच्चाराची. घेतलेला श्वास सोडून देऊया. आपण सर्वजण दीर्घ आणि खोलवर श्वास घेऊन एकत्रच 3 वेळा ओंकार करणार आहोत. याच अनुसंधानात एकरूप झालेलो असतानाच आपण शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या
समाधी मंदिरात गेलो आहोत अशी कल्पना करूया. आता आपण संजीवन समाधीचे दर्शन घेत आहोत. ते दिव्य तेजपुंज रूप डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत आहोत. विविध रंगीत फुलांचे सुंदर पुष्पहार घातले आहेत. त्यांचा सुगंध आसमंतात दरवळतो आहे. किती प्रसन्न वाटतंय. शिवाय त्यावर एक कोवळ्या हिरव्यागार दुर्वांचा हार आहे. मध्यभागी बिल्वपत्रे आहेत. त्यावर सुंदर टवटवीत लाल रंगाचा गुलाब किती शोभून दिसतो आहे पहा. भारावर उभं अष्टगंध लावलं आहे. मध्यभागी माऊलींना बुक्क्याचा टिळा लावला आहे. डोक्यावर केशरी फेटा आहे. त्यावर एक सुंदर असे मोरपीस खोवले आहे. महाराजांची नजर आशीर्वादाचीच आहे आणि चेहऱ्यावरील भाव नेहमीचेच आश्वासक. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मजलागी विसरू नका, मी आहे येथेच. प्रत्येक भक्तांच्या मनामध्ये त्यांचा वास आहे आणि हे मनच आपल्याला त्यांना अर्पण करायचे आहे. पण कसं? तर प्रांजळ, शुद्ध, निर्मळ आणि निस्वार्थी मन. त्यासाठी उपासनेकरिता त्यांना प्रथम आपण आवाहन करूया, त्यांची मानसपूजा करूया आणि शरणागत भावनेने नतमस्तक होऊन त्यांना विनंती करूया की सतत सेवेचं अनुसंधान राहू दे आणि माऊली आपला प्रेमळ कृपास्पर्श प्रत्येक भक्ताच्या शिरावर अविरत अखंड असू दे. जय गजानन, श्री गजानन. अचिंत जगदा प्रतीकृती न कोणा कै असो खलैकी विडात मार्गी वै पुणे पुडती ये तुझ्या खचितरत्न चिंतामणी शिरी सतत माझी यावरदस्त ठेवाधणी सद्गुरु गजानन महाराज की जय. मानस पूजा. गजाननाया करिया वाहन आसनस्थ भावे शुद्धोदक हे पाद्य अर्घ्य आचमना घ्यावे. दूध दही घृत मद शर्करा पंचामृत स्नान अथर्व शीर्षे रुद्र सूक्त सह श्रीसूक्ते स्नान. जरतारीची शाल अर्पिली यज्ञोपवितहितसे सर्वांगाला परिमळ घाली तिलक केशरी असे. फुले सुगंधी हिरव्या नाजुक दुर्वा एकविस धूप निरांजन चून भाकरी देने वेद्यास. कर्पूरारती मंत्रपुष्प घ्या प्रदक्षिणा नमन. चिलीमती धली सेवा करीतो अनन्य मी शरण. मंत्र कर्म वा भक्ती न जाणे काल्पनिक पूजा सद्भावाने केली उद्धरी निस्सीम भक्त तुझा. गण गण गणात बोते भजनी दंग सदा तुम्ही. सिद्ध मंत्र हा जपून सर्वदा पावन होऊ आम्ही. हीच मागणे श्री असावा वरद हस्त तुझा. गजानना ही आस पुरवी घ्या नमस्कार माझा. श्री गजानन महाराज की जय.
समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गणेशाय नमः. हे सर्वाध्याय सर्वशक्ती, हे जगदोद्धारा जगतपती, साह्य व्हावे सत्वरगती आले करा कारणे. जे काही ब्रह्मांडात ते तुझे रूप सत्य, तुझ्या पुढे नाही खचित कुणाची ही प्रतिष्ठा. तू निरंजन निराकार, तुझ अवधूत दिगंबर, साकार रूप सर्वेश्वर विश्वनाथ तुझ की. जे काही म्हणावे ते तुझे रूप बरवे, दासगण साता पावे हीच आहे याचना. तूच काशी विश्वेश्वर, सोमनाथ बद्री केदार, महंकाल देवी ओंकार तूच की रे त्र्यंबकेश्वरा. भीमाशंकर मल्लिकार्जुन, नागनाथ पार्वती रमण, श्री कृष्णेश्वर म्हणून वेरूळ गावी तूच की. तूच परळी वैजनाथ, निधी तटाला तूच स्थित, रामेश्वर पार्वती कांत, सर्व संकट निवारिता. हे कृपाळणावा नारायणा, महाविष्णू आनंद घना, हे शेषशाही परिपूर्णा, नरहरी वामना रघुपती. तू वृंदावनी श्रीहरी, तू पांडुरंग पंढरपुरी, व्यंकटेश तू गिरीवरी, पुरी माझी जगन्नाथ. द्वारकेसी नंदनंदन, नाम देती तुझ कारण, जैसे भक्तांचे चिन्हन तैसे तू ठरविती. आता हे चंद्रभागा तटवेळा, या गजानन स्तोत्रा सहाय्य करा. हेच मागणी पसरून पदरा, तुझं विठ्ठले दास गण. गजानन जे स्वरूप काही, ते तुझ्या विण वेगळे नाही. दत्त भैरव मार्तंडे ही रूपे तुझी सदोक्षजा. या सर्व स्वरूपा कारण आदरे मी करी वंदना. माझे त्रिताप करा हरण, हेच आहे मागणे. हे महालक्ष्मी कुलदेवते, कृपा कटाक्षे लेकराते, पाहे दास गणवते हीच तुझला प्रार्थना. आता श्री शंकराचार्य गुरुवर, देवी नाथ मच्छिंदर, निवृत्तीदास ज्ञानेश्वर, समर्थ सज्जन गडीचे. हे तुकारामा महासंता, तुझलागी दंडवता, करिता होई मला त्राता, नाही असे म्हणू नका. हे शिर्डीकर बाबासाई, लेकरासाठी धाव घे. वामन शास्त्री माझी आई, माझी उपेक्षा करू नका. हे शेगावीच्या गजानना, महासंता आनंद गणा, तुला येऊ दे काही करुणा, या जडदास गणूची. तुम्हा सर्व प्रार्थना स्तोत्र करीतो हे लेखन, माझ्या चित्ती म्हणून वास आपण करावा. जे तुम्ही वदवाल काही, तेच लिहीन कागदी पाय. स्वतंत्रता मधला नाही मी पोषणा तुमचा असे, माघमासी सप्तमीस वद्य पक्षीची गावात. तुम्ही प्रकटला पुण्यपुरुष पंथाची या माझारी, उष्ट्या पत्रावळी शोधन तुम्ही केल्या म्हणून. मिळाले की नामाविधान, पिसा पिसा ऐसे तुम्हा, उगी न वाढावी महती, म्हणून ऐसी केली कृती. तुम्ही सास गुरुमूर्ती, लपून बसा या कारणे, परी विचारवंत जे ज्ञानी, ते तुम्हा लागे पाहुनी. ब्रह्मा हात पळी देऊनी, पाहे तुमचे वंदितात, व्यंकटलाल दामोदर हे दोघे चतुर्नर. ब्रह्मा ते सारून दूर चरण आले तुम्हाला, व्यंकटलालाचे सदनास तुम्ही राहिला काही दिवस. तेथे जानराव देशमुखास मरत असता वाचविले, केवळ पाजुनी या तीर्था आपल्या कधीचे समर्था. तुझा गी दंडवता असो आमचा वरचेवर, तुझी या लीला निधीचा नच लागे पारसाचा. टिटवीने सागराचा अंत कसा गेवेल, पितांबरा देवने भोपळा नाल्यास तुम्ही पाठविला. जलते वाहन विनाला तहान लागली म्हणून, पितांबरासी बजाविले उंजळीने पाणी बले. न पाहिजे तू वापरले या माझी या भोपळ्यात, जला तुंबा बुडवावा जले पूर्ण भरून घ्यावा, आणि तोच मला आणून द्यावा यात अंतर करू नको. तुंबा बुडेल ऐसे पाणी नव्हते नाला लागोनी, विश्वास ठेवणी या वचनी ऐसे केले पितांबरे. नाल्याची या जलासी तुंबा तोलाविता सरशी, आपोआप त्या ठायासी भव्य खास पडली की. तुंबा त्यात परत आला ऐसी तुझी आघात दिला, ती साच वर्णनाला शेष हितकेल वाटते. सोमवारी प्रदोषासी व्यंकटलालच्या सदनासी, भाविका आपण मिळवकेशी दिसत असा महाराजा. यात नवलनातील वर काकी तू शंकर रमावर, हे जेवढे चराचर तेवढे तुम्हीच आहात. तुझे स्वरूप यथा तथ्य मानवासी नाही कळत, म्हणून पडती भ्रमात माया वश होनी. प्रातःकाळची वेळी संपली होती दिवासळी, जानकी राम देईनामयी विस्तव तुमच्या किल्मेस. जानकी राम सोनार बागेश्वरीचा वैश्वानर, ज्यावेळी अशी कुरकुर करू लागला असे की. हे अंतर्ज्ञाने जाणून कौतुक दाविले करून, चिलीम विस्तवा वाचून पेटून या गाविली. सोनार विस्तव देण्याला नाही ऐसे वदला, म्हणून या येता झाला राग भगवंता कारणे. चिंचवणे ते सोनाराचे नाचले अक्षय तृतीयेचे, प्राणघातक किड्यांचे झाले त्यात साम्राज्य. अवघे टकमका पाहती नाका पदर लावेती, एकमेका सांगती हे चिंचवणे खाऊ नका. मग जानकी राम म्हणाला साधूच विस्तव मी दिला, त्याचा हा प्रत्यय आला धन्य धन्य हा गजानन. मग तात्काळ उठून वेगेसी आला व्यंकट सदनासी, हकीकत व्यंकटलालासी सर्व केली निवेदन. व्यंकटलालाचे वचिल्याने चरण धरते सोनाराने,
अनन्य भाव भक्तीने गजाननाचे ते जवा गुरुराया अंतर मऊ आपले साचार तेच काहू केले कठोर मज विषयी समर्थ आता या किंचवण्यासी हात लावा पुण्यराशी त्यावेळी निसंगनासी न जाय येतुना ऐशी त्याची ऐकून गिरा किंचवणे ते लावले करा चिंचवणे ते झाला जरा अमृताचा विबुध यापरी जानकी राम शरणाला अखेर आपल्या पदाला मुखी चंदुकृतार्थ केला काहून दोन कानवले माधव नामी चिंचोलीचा ब्राह्मण एक होता साचा त्याच बोलता अध्यात्माचा तुम्हीच एक केला तो भ्रांती त्याची उठविली प्रपंच माया तुडली मोक्ष पर्वणीला दडी त्या माधवा कारणे ऐसे आपले महिमान श्रेष्ठ आहे सर्वांना पदरी असल्या विपुल पुण्य पाय तुझे सापडती वसंत पूजे कारण गणपाठी ब्राह्मण आणवी लेता पण ऐनवेळी ते जेव्हा बंकट लाले आपणासी नीले खाव्या मत्यासी आपुलिया मळ्यासी अति आग्रह करणं मोळे होती मळ्यात मधमाशांची भव्य सत्य ती पेटवीत आपटी प्रत उक्ती झाली निजलेले मधमाशासी पाहून लोक करते पलायन भय जीवाचे दारुण आहे की प्रत्येकाला तुम्ही मात्र निर्धास्त पैसा झाला मळ्यात मधमाशा आतोनात बसल्या तुमच्या अंगावर लोक दुरून पाहती परी न कोणाची होय जाती तुम्हा सोडवाया गुरुमूर्ती मधमाशाच्या त्रासातून बंकटला दुःखी झाला पाहून त्या माशांना त्यांनी मात्र थोडा केला प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा काही वेळ गेल्यावरी तुम्ही साधना केली करी मधमाशाची जाय दुरी ते अवघ्यांनी पाहिले आपल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर बंकट म्हणे सोनार आणवी तो काटे काढावे काकी मधमाशांचे काटे रुतले असतील मोठे ते लपून बसती बेटे स्वामी अवघ्या शरीरात म्हणून ते काढावया सोनार आणवी तो येटाया आपण म्हणाला तो वाया हा त्रास घेऊ नका योगशास्त्र येते मला मी योग भले काट्याला बाहेर काढितो त्यातला सोनार कशाच पाहिजे ऐसे वधून कुंभक केला ते जेव्हा की आपण मला तेने बाहेर काट्याला पडणे अवश्य झाले की हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी जो तो मनुष्य डोळे पाणी स्वामी आपणा कारणे आपण म्हणाला त्यावर हे जीवांनो घटकावर बैसा या वृक्षावर आता कोणास सावू नका संकल्प बंकट लालाचा पूर्ण करणे आहे साचा 16 मका सेवण्याचा निर्विघ्न त्याचा उद्या पहा माशा उठता क्षणी तुम्ही गेलास पळून संकट येतानाही कोणी तारीत आहे ज्यानी जरा लाडू पेढे खावयास लोक जमती विशेष परिसाय संकटास कोणीही करेना हे तत्वज्ञानी जरा ईश्वरासी आपुला करा म्हणजे सफल होय करा तुमचा की संसार ऐसा उपदेश भक्ताप्रती सास केला गुरुमूर्ती एका मुखे करू किती मी आपले वर्णना कृष्णाजीचे मळ्यात दांभी गोसावी आले बौद्ध जे होते सांगत शुष्क वेदांत जगाला त्या गोसाव्यांचा ब्रह्मगिरी महंत आणला वाटेवरी जो जळत्या पलंगावरी तुम्हा जवळ ना बसला चहूकडून होता पेटला तो अग्नी आपण शांत केला तेने त्या ब्रह्मगिरीला कौतुक अति वाटले सर्व अभिमान सोडून आपण तू आला शरण अग्नीचे ते अग्निपर सांदण्यापरी गेले तुम्ही टाकळीकर हरिदासाचा घोडा अति द्वाडजाचा तुम्ही हरविला तयाचा द्वाडपणा तो क्षणात घोडा आज्ञेत वागला तो सर्वांनी पाहिला अशक्य काही आपणाला नाही उरले जगात आडगाव अकोली गावात कावे शिरता भंडाऱ्यात आपण पहिले क्षणात आज्ञा त्याची करणी अजूनपर्यंत त्या ठाई कावळा येना एकही संत देवतील काही ते खोटे होय खोटून प्रखर असून उन्हाळा निर्जन अशा काननाला ऐन दुपारचे समयाला कौतुक केले अभिनव अकोलीच्या रानात सर्वे नंबर 52 एका शुष्क करदाडा प्रत बनली तुम्ही पुष्करणी भक्त आपला पितांबर कृपा होती त्याचेवर तयाचाही अधिकार थोर आपण बनविला ज्योती प्रज्ञाला ज्योत भेद काही नसते ते उरत खरात पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी झाला वटलेल्या आंब्याला त्यांनी आणविला पाला कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की भीमा अमरजा संगमासी क्षेत्र गाणगापुरासी पर्णे कुठली टोंप्यासी नृसिंह सरस्वती कृपेने तेच कृत्य कोंडोली ते करविले पितांबरा ते आपणची गुरुमूर्ती हे स्वामी समर्था वद्य पक्षात मागमासी संवतीच्या परवासी क्षेत्र ओंकारेश्वरासी गेले असता भक्त तुमचे तेथे महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात पाणी येऊ लागले यात नाव बुडू लागली त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी आता फुटलेल्या ठाई तत्वता ऐसा प्रभाव आपला नौका काटास लावली नर्मदेने आणून बली आपणा बंधुमुक्त झाली हे बहुतांनी पाहिले
त्र्यंबक पुत्र कौराचा भक्त आपुला होता साचा, जो अभ्यास वैद्यकीचा हैदराबादी करीत असे. त्याची कांदा भाकर आपण केली गोडपार, पदार्थ सारून या दूर इतरांनी आणलेले. जैसा द्वारकाधीश भगवान कौरवांचे भगवान, सांडून या भक्षण करी विदूर कण्याचे. तैसेच आपण केले कौराचे अन्न बक्षिले, खऱ्या भक्तीचे भुकेले आपण आहा महाराजा. सवडतचा गंगा भारती तया कुठली रक्तपिती, तो त्रासून जीवाप्रती आला असता आपणाकडे. लोक अवघे तिटकारा करू लागले त्याचा खरा, कोणी न देती त्यास थारा रोग भये करून. त्या गंगा भारतीस येऊ न देती दर्शनास, कोणी आपल्या शेगावास ऐसी स्थिती झाली. लोक म्हणती तया प्रत मिसळ नकोस लोकात, त्रास न द्यावा यत्किंचित तू समर्था कारणे. तो गोसावी एके दिवशी आला आपल्या दर्शनासी, डोळी ठेवता पायाची मारिले आपण त्याला. तोबाड जोडले दोन्ही हाते लाथ मारुनी कमरेते, उलथून पडला रस्त्याते तुंकून त्याच्या अंगावरी. बेडका पडता अंगावर गंगा भारती हर्षला फार, म्हणे आता होईल दूर व्याधी माझी निसंशय. जो बेडका होता पडला तोच त्याने मलम केला, अवघ्या अंगासी लावेला सोळ सोळून निजा हाते. ऐशा रीती सेवा करीत राहिला गोसावी शेगावात, तयाच्या महारोगाप्रत आपण केव निवटिले. तुमच्या कृपेची यापुढे औषध काय बापुढे, अमृत तेही पिके पडे ऐसा महिमा आगाज. कोणतेही संकट जरी येऊन पडले भक्तांवरी, ते निज कृपेने करता दुरी आपण सास दयाळ. संकटी खंडू पाटला प्रत आपण देऊन कृपेचा हात, न्यायाधीशेचे कचेरीत निर्दोष त्यासी सोडविले. बाळकृष्ण रामदासी होता बाळापूर ग्रामासी, त्या मागवद्य नवमीसी समर्थ दर्शन घडविले. घटके दिसावा गजानन, घटके सूर्याची पंतनंदन, घटकेत भजनते गणगण, घटके जय जय रघुवीर असे. तेणे बाळकृष्ण घोटाळा अखेर ओळखून आपणाला, समर्थ म्हणून नमस्कार केला काय दावा नव्हती. संत अधिकारी समान मुळी न तेथे अधिक नेल, जैसे भक्तांचे इच्छी मन तैसी रूपे दिसती दया. गणेश दादा खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बने, कृपा दृष्टीने त्याकडे पाहिले आपण सर्वदा. या खापर्ड्याला वराड भ्रांती अनभिषिक्त राजा बोलती, राष्ट्रोद्धाराची तळमती होती खापर्ड्या कारणे. कोठे न आले अपयश त्याला, हा तुमच्या कृपेचा महिमा झाला. बाळ गंगाधर टिकाला तुम्हीच कृपा केली, तर भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला. या गीतेने जगाला थक्क करून सोडले. पार्थदेवाचा भक्त जरी राहिला वनवासा भितरी, 12 वर्षे कांतारी ऐसे भागवत सांगते. भगवंताचा वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला, वनवास तो नाही चुकला तैसे झाले टिळकाचे. संत कृपा असून शिक्षा झाली दारुण, ब्रह्मदेशी नेऊन मंडाल्याशी ठेवले त्या. श्रोते त्याच मंडाळ्यात गीता रस्य केला ग्रंथ, जो आबाळ वृद्धांप्रत मान्य झाला सारे का. कोल्हटकर आहात ते भला आपण होता पाठविला, भाकरीच्या प्रसादाला मुंबई टीका कारणे. फळ हे त्या प्रसादाचे गीता रस्य होईसाचे, भाष्यकार गीतेचे हे 6वे झाले की. पहिले शंकराचार्य गुरुवर, दुसरे रामानुजाचार्य तोर, मध्व वल्लभ त्यानंतर भाष्यकार झाले. 5वी ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिका टीका केली, जी मस्तकी धारण केली अवघ्या मुमुक्षु जनाने. ज्ञानेश्वरानंतर 1-2 टीकाकार झाली न परी आली सर त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची. वामनाची यथार्थ दीपिका तसेच गीतार्ण होते का, हेही ग्रंथ भाविका काही अंशे पटले की. गीतेचा अर्थ कर्म पर लावी बाळ गंगाधर, त्या टिळकांचा अधिकार वानायामी समर्थ नसे. मागील टीका समयानुसार अवतरला या भूमीवर, तैसाच आहे प्रकार या गीता रहस्याचा. त्या लोकमान्य टीकांवरी आपण कृपा केली करी, म्हणून तयाचा झाला करी गीता रहस्य महाग्रंथ. खामगावी डॉक्टर कौरा तीर्थ आणि अंगारा, आपण नेऊन दिलात खरा ब्राह्मणाच्या वेशाने. या योगी व्याधी त्याची समोरण झाली साची, तुम्ही काळजी भक्तांची अहोरात्र वाहत असा. कन्या हळदी मायाची बायगा नावे म्हणगावची, तुमच्या कृपेजनीची समता पावती झाली से. वरद हस्त बायगा शिरी तुम्ही ठेवता निर्धारी, तीही झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने. मुनगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला, तो येता दर्शनाला व्याधी दुर्धर रडले तुम्ही. सद्भक्त बापुण्याप्रती तुम्ही भेटविला रुक्मिणीपती, नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे. एके वेळी आपणाला गोपाळ बुटी घेऊन गेला, भोसल्याच्या नागपुराला अति आग्रह करून. गोपाळ बुटी श्रीमंत बारी, हजारो पंक्ती त्याची घरी. उठू लागल्यावरचे वरी केवळ आपल्या प्रीत्यर्थ, इकडे शेगाव सुने पडले प्रेतवत दिसू लागले. मुखी तेज नाही उरले मुळीच पाटील मंडळींच्या, शेगावीचे पुष्कळ जन आले नागपुराला जाऊन.
परिंद झाले दर्शन समर्थांचे कुणाला. चौक्या पारी सभोवार कडेकोट होते पार. समर्थांच्या पायावर शिर ठेवणे मुश्किल झाले. नागपुराहून आपणाला अण्णा हरी पाटील निघाला. 10-5 संगतीला भक्त घेऊन शेगावचे. आला सीताबर्डीसी गोपाळ बुटीच्या संदासी. तो तेथे दारापाशी शिपाई पाहिले 2-4. शिपायांनी पाटलाला जरी होता अटकाव केला. तरी तो न त्यांनी जुमानीला बळकट होता म्हणून. हरी पाटील शिरला हात गडबड झाली तेथे बहुत. तुम्ही जाऊन त्याचा हात धरलात की प्रेमाने. जैसे वासरासे पाहता गाय जावे पुण्यवंता. तैसेच तुम्ही समर्था केले गरी बुटीच्या. गोपाळ बुटी धावत आले हरी पाटला विनविते झाले. पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे. भोजनोत्तर समर्थांना जा घेऊन शेगावला. तो आहे 32 विकला शेगावकरांच्या निसंशय. सर्वांचे झाल्या भोजन आपण निघाला तेथून. आशीर्वाद तो देऊन गोपाळ बुटीच्या कुटुंबाला. त्या पाटील हरिभरी कृपा आपली अत्यंत करी. श्री कल्याण स्वामी परी सेवेस आपल्या तत्पर जो. हरी पाटला कारण स्वामी तुमचे द्वैचरण. हेच महानिधान जोडले असे वाटत असे. धार कल्याणचे रंगनाथ आले तुम्हा भेटण्याप्रत. गुरुराया शेगावात शेगावचे भाग्य मोठे. श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती. अशा जगमान्य विभूती आल्या आपल्या दर्शना. जरी आपण देह ठेवला तरी पावत असा भाविकाला. याचा अनुभव रतनचाला आला आहे दयानिधे. रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ. त्याची तुम्ही पुरविली आळ गोसाव्याच्या रूपाने. कैसेच बोरी बंदरावरी जांजा जोका लक्ष्मणारी. त्याला भेट दिली खरी परमहंस रूपाने. तुमच्या लिलेचा तो पार कोणाला लागे ती बर. मुंगी मेरू मांदार आक्रमण कैशी करी. टिटवीच्याने सागर शुष्वेल का साचार. जासगणू हा लाचार आहे सर्व बाजूने. आपली वर्णनालीला महाकवीच पाहिजे झाला. मज सारख्या गुंगुरडाला ते साधणे कठीण. परी जोका असे परिस तो सुवर्ण करी लोखंडास. पूर्वी न त्याच्या ठाई दोष लोहोपणाचा ये तुला. आपली लीला कस्तुरी मम वाणी मृत्तिका करी. परिमान पावेल भूमीवरी सहवासे या कस्तुरीच्या. माझे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमचे पाहिले चरण. आता न द्यावे लोटून परत दास गणूला. सर्व दासांबा माझा करा दैन्य दुःखाते निवारा. भेटवा म्हशी शारंगधरा भक्त बापूनाच्या परी. आपल्या कृपे करून सानंद राहू सदा मन. सर्व दागडो हरिस्मरण तैसी संगत सज्जनाची. अव्याहतवारी पंढरीची मम करे व्हाविसाची. आवड सगुण भक्तीची चित्ताठाई असू द्या. अंत घडो गोदातिरी यावे नाशा नाही दुसरी. स्मृती राहो जागृत खरी भजन हरीचे कराव्या. भजन करता मोक्ष घडो देह गोदा तिरी पडो. सद्भक्तासी स्नेह जडो दास गणूचा सर्वदा. मागितले ते मला द्यावे तैसे लोकांचेही पुरवावे. आर्त गुरुवरा मनोभावे जे या स्तोत्रा पट्टील. या स्तोत्राचा पाठ जेत भावे होईल तेथ तेथ. तेथ न राहू कदा दुरित इतुलेही दयाळा. स्तोत्र पाठका उत्तम गती तैसी संतती संपत्ती. धर्म वासना त्याच्या चित्ती ठेवा जागृत निरंतर. भूतबाधा भानामती व्हावी न स्तोत्र पटकांप्रती. लौकिक त्याचा भूवर्ती उत्तरोत्तर वाढवावा. हे स्तोत्र ना अमृत होईल अवघ्या भाविकांप्रत. येईल त्याची प्रचित सद्भाव तो ठेविला. मोठ्याने करून गर्जना भावे साधू गजानना. शेगावचा योगी राणा सर्वदा पाहो तुम्हाते. सद्गुरूने चित्तास पहा माझ्या करून वास. बोलाविले या स्तोत्रास तुमच्या हिता कारणे. याते असत्य मानल्यास सुखाचा तो होईल नाश. भोगीत राह संकटास वरचेवरी भक्तीने. अभक्ती ती दूर करा गजाननासी मुळी न विसरा. त्यांच्या चरणी भाव धरा म्हणजे जन्म सफल होईल. स्तोत्र पटकांची आपदा निमेल की सर्वदा. दृढ चित्ती धरा पदा गजानन साधूच्या. वाचे म्हणता गजानन व्याधी जातील पळून. जैसे व्याघ्रा पाहून कोल्हे लांडगे पैतिकी. स्तोत्र पाठका भूमीवरी कोणी न राहील पहावरी. अखेर मोक्ष त्याच्या करी येईल की निसंशय. शके 1868 श्री क्षेत्र शेगावात. समाधी पुढे मंडपात रचिले स्तोत्र पहा. फाल्गुन मध्ये एकादशी मंगळवार होता त्या दिवशी. स्तोत्र गेले कैसासी गजाननाच्या कृपेने. शांती शांती त्रिवार शांती असो या स्तोत्राप्रती. स्वामी गजानन गुरुमूर्ती आठवा म्हणे दास गणू. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी
समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गजानना गुणगरा परम मंगला पावना अशीच अवघे हरी दुरित ते विदुर्वासना. नसे त्रिभुवनामध्ये तुझ विण आम्हा आसरा. करी पदनतावरी बहुदयान रोषादरा. निरालसपणे नसे घडली अल्प सेवा करी. तुझी पतित पावना भटकलो वृथा भुवरी. विसंबत न गायती आपुलिया कधी वासरा. करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा. अलास जगिला वण्या परतुनी सुवाटे जन. समर्थ गुरुराज जाबुष विनाम नारायण. म्हणून तुझ प्रार्थना सतत जोडुनी या करा. करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा. क्षणात जल आणिले नसून थेंब त्या वापिला. क्षणात गमना प्रती करिसी इच्छिलेल्या स्थळा. क्षणात स्वरूपे किती विविध धरिसी धीवरा. करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा. अगाध करणी तुझी गुरुवरान लोका कळे. तुला त्यजुनी व्यर्थते आचरितात नाना खुळे. कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तीरा. करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा. समर्थ स्वरूपा प्रती धरुनी साच बाळापुरी. तुम्ही प्रगट जाहला सुशील बाळ कृष्णा घरी. हरी स्वरूप घेऊनी दिदली भेट भीमा तीरा. करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा. सचिद्र नौके प्रती त्वदीय पाय हे लागता. जलात बुडता तरी तिजसी नर्मदा देहाता. अशा तुझसी वाणण्यानच समर्थ माझी गिरा. करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा. आता न बहु बोलता तव पदंबुजा वंदितो. पडो विसरना कदा मदीय हेच मी मागतो. तुम्ही वरद आपुला करधरा गणूच्या शिरा. करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा. करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा. करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा. गजानन माझा माझा गजानन माझा माझा. गजानन माझा माझा. गजानन माझा माझा गजानन माझा माझा. गजानन माझा माझा. शेगावीचा हा गुरुराया अवतरला भक्ता ताराया. शेगावीचा हा गुरुराया अवतरला भक्ता ताराया. भुक्ती मुक्तीचा हा दाता. भुक्ती मुक्तीचा हा दाता. गजानन माझा माझा. गजानन माझा माझा. गजानन माझा माझा. गजानन माझा माझा. आत्मसुखाचा मंत्रची दिदला. गणगण बोते स्वामी वदला. आत्मसुखाचा
मंत्रची दिदला गणगण बोते स्वामी वदला अवलिया हा पाहू आता अवलिया हा पाहू आता गजानन माझा माझा गजानन माझा माझा गजानन माझा माझा गजानन माझा माझा नित्य निरंतर ध्यान धरा रे संत गजानन नित्य स्मरा रे नित्य निरंतर ध्यान धरा रे संत गजानन नित्य स्मरा रे तोची आमचा एकची दाता तोची आमचा एकची दाता गजानन माझा माझा गजानन माझा माझा गजानन माझा माझा गजानन माझा माझा भक्तांचा तो पालन करता संत गजानन देवची माझा भक्तांचा तो पालन करता संत गजानन देवची माझा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा गजानन माझा माझा 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 शेगावीच्या गजाननाची भक्ती न जाते वाया रे शेगावीच्या गजाननाची भक्ती न जाते वाया रे गण गण गणात बोते बोला कळेल त्याची माया रे गण गण गणात बोते बोला कळेल त्याची माया रे नकळत जळते श्रद्धा निष्ठा ओढ लागते वाढी रे नकळत जडते श्रद्धा निष्ठा ओढ लागते वाढी रे शेगावीची वारी घडता अधिकच वाटे गोडी रे शेगावीची वारी घडता अधिकच वाटे गोडी रे गजाननाची उपासना ही मूळ भक्तीचा पाया रे गजाननाची उपासना ही मूळ भक्तीचा पाया रे गण गण गणात बोते बोला कळेल त्याची माया रे गण गण गणात बोते बोला कळेल त्याची माया रे पाय धावती जवळ कराया शेगावीच्या राया रे पाय धावती जवळ कराया शेगावीच्या राया रे अर्ध्या वाटेवरती येतो भक्तजनांना घ्याया रे अर्ध्या वाटेवरती येतो भक्तजनांना घ्याया रे उघड्या मिटल्या नयनी दिसते मंगल त्याची काया रे उघड्या मिटल्या नयनी दिसते मंगल त्याची काया रे गण गण गणात बोते बोला कळेल त्याची माया रे गण गण गणात बोते बोला कळेल त्याची माया रे ओग जपाचा चालू ठेवा न्याहळून तो पाही रे ओग जपाचा चालू ठेवा न्याहळून तो पाही रे ओग कसाही मिळता गंगे गंगा हो निवाही रे ओग कसाही मिळता गंगे गंगा हो निवाही रे तोच आसरा पाठी राखा कल्पतरूची छाया रे तोच आसरा पाठी राखा कल्पतरूची छाया रे गण गण गणात बोते बोला कळेल त्याची माया रे गण गण गणात बोते बोला कळेल त्याची माया रे शेगावीच्या गजाननाची भक्ती न जाते वाया रे शेगावीच्या गजाननाची भक्ती न जाते वाया रे गण गण गणात बोते बोला कळेल त्याची माया रे गण गण गणात बोते बोला कळेल त्याची माया रे गण गण गणात बोते बोला कळेल त्याची माया रे सांगावया जीवीच्या गोष्टी आलो तुझी या भेटी गजानना आलो तुझी या भेटी
गजानना तुझे वेद आहे, दृष्टी वळोनिया पाहे, दृष्टी वळोनिया पाहे. सांगावया जीवीच्या गोष्टी, आलो तुझिया भेटी गजानना, आलो तुझिया भेटी. लागली दर्शनाची आस, होतो जीव कासा विस, होतो जीव कासा विस. सांगावया जीवीच्या गोष्टी, आलो तुझिया भेटी गजानना, आलो तुझिया भेटी. विठ्ठल रूप दाखविले, वेड आम्हाला विजेले, वेड आम्हाला विजेले. सांगावया जीवीच्या गोष्टी, आलो तुझिया भेटी गजानना, आलो तुझिया भेटी. दास भक्त सांगे तुम्हाला, दर्शन द्यावे बालकाला, दर्शन द्यावे बालकाला. सांगावया जीवीच्या गोष्टी, आलो तुझिया भेटी गजानना, आलो तुझिया भेटी गजानना, आलो तुझिया भेटी. अंतरी फिरून ये उचंबळून प्रार्थना, एकदा तरी आम्हास भेट रे गजानना. ते अजानुबाहु रूप कांतिमान सावळे, चेहऱ्यावरी सतेज ब्रह्मभाव आगळे. सच्चिदाघना असे स्वरूप दाविलोचना, एकदा तरी आम्हास भेट रे गजानना. वायूची गती जशी तुझे तसेच चालणे, गूढ रम्यते त्रिकाल दर्श बोध बोलणे. गणगणात मंत्र ध्यात देई आज दर्शना, एकदा तरी आम्हास भेट रे गजानना. रे तुझ्या पदी बसून वाटते बघू तुला, जे तुला हवे करून जन्म वाहू रे तुला. मी अनाथहीन दीन पोर का तुझ्या विना, एकदा तरी आम्हास भेट रे गजानना. बंकटा परी तुला न्याहाळूनी कसे बघू, भास्करा परी कसा प्रपंच हा क्षणी त्यजू. जी तुला हवी नसे मनात भक्ती भावना, एकदा तरी आम्हास भेट रे गजानना. भाव शुद्ध चित्त त्या पितांबरा परी हवे, राहशील नित्य तू गजानना आम्हास वे. सांग रे कधी करू तुझी तुलाच याचना, एकदा तरी आम्हास भेट रे गजानना. भक्तवत्सला तुला कथे मधुनी कल्पिले, लाघवी तुझे स्वरूप देखिले लिलेतले. ते सगुण सौख्य रूप घेई रे आता पुन्हा, एकदा तरी आम्हास भेट रे गजानना. अंतरी फिरून ये उचंबळून प्रार्थना, एकदा तरी आम्हास भेट रे गजानना. एकदा तरी आम्हास
भेट रे गजानना. जय गजानन. प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, सहवास तुझाची घडावा देवा, सहवास तुझाची घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा. निशिदिनी तव मी नाम स्मरावे, निशिदिनी तव मी नाम स्मरावे, विसर तुझा न पडावा देवा, विसर तुझा न पडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा. हृदय मंदिरी तुवा बैसुनी, हृदय मंदिरी तुवा बैसुनी, ज्ञान योग वदवावा देवा, ज्ञान योग वदवावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा. गुरुचरणामृत निशिदिनी प्राशुनी, गुरुचरणामृत निशिदिनी प्राशुनी, जन्म मृत्यू चुकवावा देवा, जन्म मृत्यू चुकवावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा. आत्मसुखा प्रभु प्रसाद द्यावा, आत्मसुखा प्रभु प्रसाद द्यावा, वियोगनाथ व्हावा देवा, वियोगनाथ व्हावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा. सहवास तुझाची घडावा देवा, सहवास तुझाची घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा. जय गजानन. पसायदान. प्रभू थोरशे गावचा तूच आहे, अनन्यासरक्षी तुझे ब्रीद आहे, करुणा कराया ब्रीदासात व्हावे, महाराज माझे जवळी राहावे, असे मागणे ते तुझ्या पायी आता, तुझ्या विन कोणी मला नाही त्राता, प्रभो सर्व या संकटाने रवावे, महाराज माझे जवळी रहावे, प्रभो जन्मी आम्ही किती पाप केले, तया जाणिवेने मन हे जळाले, आता मात्र देवा मला आवरावे, महाराज माझे जवळी रहावे, अपराध माते पदरात घ्यावे, आता बालकाया जवळी करावे, तुझ्या प्रकृतीला गडे आवरावे, महाराज माझे जवळी रहावे, प्रभातीस अष्टपष्टशी जाग यावी, तुझी या कृपेने कुडीही उठावी, सुचिरभूत प्राची स्मृती दान द्यावे, महाराज माझे
जवळी रहावे. कदा क्रोध दोषा मनाना शिवावे. शुचिर्भूत आचार्य वृत्तीत यावे. ते शुद्ध बुद्धी मला दान द्यावे. महाराज माझे जवळी रहावे. आम्हा अन्न देतो तया आदि देणे. तया विन आम्ही कदा नाही खाणे. ये वृत्तीने शक्ती दानास द्यावे. महाराज माझे जवळी रहावे. नीतियुक्त सात्विकी लक्ष्मी मिळावी. प्रपंचात सत्कर्म ती वापरावी. अशा दृष्टीने लक्ष्मी दानास द्यावे. महाराज माझे जवळी रहावे. सुखे झोपता जान काढोणी घ्यावी. बरे वाईटाची स्मृती ना रहावी. कृपाळूपणे शांती दानास द्यावे. महाराज माझे जवळी रहावे. प्रपंचात कर्मे असता करीत. तया माझी राहो सदा सावचित्त. अनैतिक कृत्य कदा ना घडावे. महाराज माझे जवळी रहावे. भवा माझी कर्मे नियमित व्हावी. कुटुंबा मुलांची प्रीती सार्थ व्हावी. व्यवहार चित्ते असक्ते रहावे. महाराज माझे जवळी रहावे. नको काम क्रोध नको दुष्ट बुद्धी. सुविचार शांती समाधान वृद्धी. असे भाव माझ्या मनी नित्य यावे. महाराज माझे जवळी रहावे. प्रतिमासी या वर्षी हा योग यावा. तुझ्या मंदिरी दर्शनाला भवावा. अखंडित वारी मला गुंतवावे. महाराज माझे जवळी रहावे. धनमान कीर्ती प्रपंची मिळाले. कधी दुःख भोग पदरात आले. हे दोन्ही काळी समत्वेत रावे. महाराज माझे जवळी रहावे. तुम्हा वर्णिता वर्णिता मी रमावे. समस्ताची या अंतरी एक व्हावे. माझे तुझे तै अभिनत्व व्हावे. महाराज माझे जवळी रहावे. तुझ्या चिंतनी चित्त एकाग्र व्हावे. तुझ्या दर्शने नेत्र तृप्तीस व्हावे. तुला पाहता पाहता भान धावे. महाराज माझे जवळी रहावे. तुझी मूर्त दृष्टी समोरी असावी. प्रभो माझी देह स्थिती विसरावी. तुझे विन आता कुणी ना दिसावे. महाराज माझे जवळी रहावे. यमुना जलाने शुची स्नान व्हावे. मुखी शुद्ध गंगो दकया पडावे. ओठात तुलसी दलाने रहावे. महाराज माझे जवळी रहावे.
त्रिगुणात्मके भाववृत्ती नसावा. प्रसादे तुझ्या भोग माझा सरावा. पुढे जन्म मृत्यू कदा ना मिळावे. महाराज माझे जवळी रहावे. दिला मोक्ष तू भास्करा बाज सारे. दिला मोक्ष तू भक्त बाळाज सारे. मलाही प्रभो त्या स्थळा पोचवावे. महाराज माझे जवळी रहावे. क्षणी शांत ऐसा प्रभो प्राण जावा. जीवासरा त्या शिवाचा मिळावा. मिसळून ज्योतिष तेजात घ्यावे. महाराज माझे जवळी रहावे. जय गजानन. गजानन महाराज की जय. मानस पूजा श्लोक त्रिकाली 21 आवर्तने. उच्चारून संकल्प आपला करी जो श्रद्धेने. मिटतील चिंता हरतील व्याधी टळतील आपत्ती. गजाननाचे कृपा प्रसादे सहज मोक्ष प्राप्ती. गजाननाच्या कृपा प्रसादे सहज मोक्ष प्राप्ती. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची. कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो वरा. झुणझुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपा हे सदना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया. अवतरलासी भूवर जडमुड ताराया. जय देव जय देव. निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय विनाशी. स्थिरचर व्यापुन उरले जया जगतासी. ते तू तत्व खरोखर निसंशयाससी. लीला मात्रे धरिले मानव देहासी. जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया. अवतरलासी भूवर जडमुड ताराया. जय देव जय देव. होऊन देशी त्याची जाणीव तू कवणा. करुणी गणी गणगणात बोते या भजना. धाता हरिहर देवा तुझी सुख सदना. जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना. जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया. अवतरलासी भूवर जडमुड ताराया. जय देव जय देव. लीला अनंत केल्या बंकट सदनास. पेटविले त्वा अग्नी वाचून चिलमेस. क्षणात आणले जीवन निर्जल वापीस. केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश. जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया. अवतरलासी भूवर जडमुड ताराया. जय देव जय देव. व्याधी वारून केले कैका संपन्न. करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन.
भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण स्वामी दास गणूंचे मान्य करा कवन जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरला श्री भूवर जडमुड ताराया जय देव जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंदे पूजिन भावे वाळीन म्हणेन माम त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधवं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गजानन महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। ॐ यज्ञेन यज्ञमयन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्या सन्नते हनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कूर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तार्धात् परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसङ्गृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवा सभासद इति